नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आजचा मी जो लेख लिहिला आहे त्या लेखाचा विषय आहे स्वतः जपावं आणि दुसऱ्यांना इतरांना यश द्यावं. हा मी आधीच लिहिलेला लेख आहे, तो मी वाचून दाखवणार आहे. बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि मी लिहिलेलं पटतंय का. रणरणतं ऊन मी म्हणत होतं. त्यातून लग्नाला जायचं म्हणून अगदी जरीबिरीची साडी, मोजकेच पण दागिनेही घातलेले होते. लग्नातील जेवण वगैरे करून घरी आले आणि खरं म्हणजे दमले नव्हते, पण उन्हाने घामाने नको नकोसं होत होतं. त्यामुळे घरी आल्याबरोबर फरार पंखा लावला. फरार म्हणजे अगदीच फुल स्पीडमधला पंखा, आणि सोफ्यावर छान आरामात बसले. जरा घाम बिम सुकवला आणि मग दागिने एक एक काढायला सुरुवात केली. गळ्यातलं, कानातलं, बांगड्या, आणि साडी बदलायला गेले. साडी बदलून घरातले मऊसर सुखावणारे कपडे घातले आणि नंतर अर्थातच बरोबर ओळखलं, मस्तपैकी पडी मारायला गेले. पडी म्हणजे माझा शब्द आहे, वामकुक्षी करायला गेले. छान आराम झाला, दुपारची झोप झाली. उठल्यानंतर साडीची घडीबिडी घातली आणि बाकीचेही सगळे वस्तू जागेवर ठेवल्या. झालं या गोष्टीला 1-2-3 दिवस झाले होते. असंच कुठेतरी जायचं म्हणून मी एक ड्रेस घातला आणि त्या ड्रेसवर परवाच घातलेले, लग्नाला घातलेले जे कानातले होते ते कदाचित चांगले दिसतील म्हणून ते कानातले घालायला मी आतमध्ये गेले. कानातल्यांचा ड्रॉवर उघडला आणि बघत होते कुठे आहे कुठे आहे कुठे आहे. शोधला. अगदी तो पूर्ण माझा तो कानातल्यांचा जो बॉक्स होता तो अगदी पालथा घातला, पण कुठेही सापडेना. मी म्हटलं बापरे, गेले कुठे. शोधलं पण कुठेच सापडेना. बरं, 2 दिवसापूर्वी सगळं ते मी ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मावशींनी केरबीरसुद्धा काढलेले होते. आणि माझ्या मावशी खरं म्हणजे खूपच जुन्या आहेत, खूप विश्वासू आहेत. त्यांना पण मी सांगितलं की म्हटलं अहो, परवाचे कानातले ना मला सापडतच नाही आहेत. तर त्याही म्हणाल्या की मी आता जरा नीट केर काढते आणि बघते की कुठे असेल ते. पण कानातले काही सापडले नाही. तोही दिवस तसाच गेला. नंतर मी घरातच होते म्हणून त्या दिवशी जो जरीची साडी बदलून जो कुडता घातला होता मऊसर, तोच कुडता घातला आणि सहज त्याच्या खिशात हात घातला आणि कानातले लागले की हो हाताला. मी ते बाहेर काढले आणि मला खरंच आनंद झाला. मी म्हटलं काय हे, मी असे याच्यात ठेवलेच कसे हे आणि मलाच कसं कळलं नाही. जाऊ दे, स्वतःला कोसलं होतं. आणि सगळ्यात मला वाईट कशाचं वाटलं सांगू. माझ्या त्या विश्वासू आणि खूप जुन्या आमच्या घरातीलच एक व्यक्ती असलेल्या त्या मावशींवर मी मनात का होईना, मनातच संशय घेतला होता. म्हटलं अरे, यांना सापडले असावेत का. पण नाही, म्हणजे मला त्याचं मला जास्ती वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी मावशी आल्यावर मी त्यांना सांगितलं, मावशी मिळाले कानातले, मीच या खिशात ठेवले होते. त्या म्हणाल्या अहो ताई, मलाच किती टेन्शन आलं होतं बघा. त्यांच्या या वाक्याने त्या सर्व काही सांगून गेल्या. खूप वाईट वाटलं मला. पण त्या घरातल्यासारख्याच, अगदी घरातलेच मेंबर होत्या. तेव्हा त्या मला म्हणाल्या, वहिनी आपले मौल्यवान
चांगले ठेवावे बरं, जपून ठेवावे. मी त्यांना म्हटलं, हो मावशी, मी आता असंच करेन. आणि ना मला आई जी सांगायची ती एक गोष्ट आठवली. ती म्हणायची की स्वतः जपावं आपण, स्वतः जपावं आणि दुसऱ्याला यश द्यावं. म्हणजे काय आहे की स्वतःच्या ज्या मौल्यवान चीज वस्तू ज्या काही असतील त्या आपण व्यवस्थितच ठेवायला हव्यात. त्या दिसल्यासमोर तर साहजिक मोह होणं काही चुकीचं नाही आहे. आणि तो मोह झाल्यावर आपली चुकी असते की आपण ते जागेवर ठेवलं नाही आहे. त्यामुळे आपण जागेवर ठेवलं तर मोह होण्याचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच गोष्टींमध्ये हे असतं. त्यामुळे ती म्हणायची ते अगदी पटत होतं, पटलं. आणि यापुढे मी तसा प्रयत्न नक्की करते. त्यामुळे किती खरं आहे ना, स्वतः जपावं, स्वतः जपावं आणि दुसऱ्याला यश द्यावं. नमस्कार. माझा हा लेख, माझं वाचन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या आपल्या ग्रुप्सवर पाठवा आणि सबस्क्राईब केलं नसेल, बेलचं आयकॉन दाबलं नसेल तर तो दाबा. धन्यवाद.